पण माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. खूप प्रतीक्षा होती. अनेक शतकापासून ती लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात पाडून घेतलंय. म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाचं, या काढलेल्या तीनही JRचं, समाजाला सगळं याचं क्रेडिट देतो. सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं. मी फक्त नाममात्र आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही, कोणी ठेवायचे पण नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून तर गॅझेटियर लागू करायचं, त्याचा GR निघणं खूप आवश्यक होत. जो 1881 पासून काढला नाही. एक साधी वळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती. 75-76 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काचं गॅझेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती. साधी ओळ लिहून एक. फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत डोक्यानं विचार करा. एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवून कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही, विश्वास ढळू द्यायचा नाही. कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो. हो, निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी, हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो. माझे 7 करोड गोरगरीब जनता आणि मी. बाकीच्यांचं काहींचं पोट याच्यासाठी दुखत असतं. आता त्यांच्या हातातून सगळं गेलं. त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं, ज्या गॅजेटवर राजकारण करायचं होतं, जे काही नाटक आधीमध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलं पूर्ण. मग आता काय करायचं? काहीतरी म्हणायचं. हे लोक कधीच आपल्या बाजूनं बोललेले नाहीत. आणि ही आजची घटना नाही, अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे. माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी, कुठलाही म्हणतो, सुरुवातीचे 8 ते 15 दिवस मराठ्यांना वाटतं आयले हे नव्हतं करायला पाहिजे, आणि 8-15 दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं. मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून. आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेटला, मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचवून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा. कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही. हे खूप टोळ्या उठणार आहेत. आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरी खुश करायचं. समजून घ्या. मी 2-3 मिनिटात सांगणार आहे, कारण घसा बसतो म्हणून. ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी 3 जणांची समिती केली, गाव स्तरावर, तालुका स्तरावर. हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी 3 जणांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी, कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचं हमी पत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार. प्रक्रिया लवकर सुरू होणार, लक्षात ठेवा. ज्याच्याकडे जमीन आहे
त्याच्या सातबाऱ्यावरती त्या तिघा जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार, एडीएम, कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो GR आहे. शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही. शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाही. आणि बाबा हो मी का वाटोळ करेन तुमचं? मराठा समाजाचं मी का वाटोळ करेन? 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी. नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं कोणाचं बोलला काय नाही बोलला काय उगं म्हणणं हे म्हणून बोलितो. बोल आमका तज्ञ, बोल तमका तज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे. बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्या तर मायातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकीबाळीचं, पोराबाळांचंच कल्याण करतो. आणि मग आता हा विषय संपेतच आणला या मनोज जरांगेनं. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहील? आपल्याला बोंबलायला, काही मिळवायला काही नाही राहील. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळ करीन तुमचं. याच्या पुढचं सांगतो, जर असनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात, पाय, मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही. यांचं कधीही मन, मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले. सरकार कोणचं असू द्या, ते त्या सरकारकडून बोलते. ठीक आहे, काय देणं घेणं, त्यांना आपलं महत्व द्यायची गरज नाही, सोडून द्या. मी आहे ना, जिवंत आहे तोवर मी तुमचं वाटोळा करायचं असतं ना. 58 लाख नोंदी शोधून 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं. मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं. सारथीमार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती. कित्येक तरी MPSCचे पोरांचे विषय असतील, विद्युतचे असतील, पोलीस मधले असतील, आरोग्यातले असतील, प्रश्नच सोडले नसते. तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे, विश्वास राहिला नाही पाहिजे, ही त्यांचा उद्देश. आणि ते ढळू देऊ नका. कारण मला काही कमायचं नाही. मला फक्त तुम्ही, मराठा समाज आणि तुमचे लेकरं बाळ मोठे झालेले कमवायचे. आणि जर असलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं, याच्यात जर एखाद्या शब्दात त्रुटी असल, मला लगेच सुधारित GR पाहिजे. त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं आहे की हो तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल. मग काय मराठ्याला टेन्शन घ्यायची गरज आहे? ते बघा, मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला, कोणाला काय म्हणायचं ते बनू द्या, आणि मी घालतो. तुम्ही काय काळजी करायची नाही. फक्त एक काम करावं लागत, हे मुद्दाम सोशल मीडियावर बोलत असले तर इथून मग आपण यांना उत्तर देत नव्हतं, आता यांना द्यावं लागणार. यांनी आयुष्यात काय केलं? मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजासाठी? आम्ही करतो, झगडतो, तर बुळबुळ बुळबुळ आता काय केलं आयुष्यात? आम्ही तरी केलं. आज हजारो पोरी नोकऱ्याला लागली. तुम्ही काय केलं? हैदराबाद गॅझेटियर साठी GR काढलाय, मसुदा नाही. ते नुसता मसुदा नाही, ड्राफ्ट नाहीये. आले घेऊन पळाले. GRच पाहिजे जागेवरून, 3ही काढले. केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाचा पण काढला. शिंदे समितीला सुद्धा 24 तास काम करायला सांगितलं. आता व्हॅलिडिटी द्यायच्या सांगितल्या. किती कल्याण व्हायला समाजाचं, प्रमाणपत्र द्यायचे सांगितले. केसेस माग घ्यायला सांगितल्यात. 8-15 दिवसात, महिन्याच्या आत पुऱ्या घेतो म्हणे, एक ठेवत नाही.
बलिदान गेलेल्या कुटुंबाचा 8 दिवसाच्या आत नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ठेवत नाही. सगळे कामं मी करून घेतो. फक्त शेवटचं सांगतो, माझं समाजाला एवढंच म्हणणं आहे, संयमी आणि शांत राहा, विश्वास ठेवत जा. मला माहिती आहे जे बोलले त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाही आणि बोलणार बी नाही, कारण त्यांनी आता बघ वाटोळच केलंय. दिलं तर काहीच नाही. 70-75 वर्षात 45 वर्षात मी तरी दिलं, मग तुम्ही विश्वास ठेवतच नाही. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण माझं एक म्हणणं आहे, सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, जाणारे लेकरा बाळाचं कल्याण होणार आहे. आणि ते बघा तुम्ही टप्प्याटप्प्याने कसं जातंय. माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचा आहे, पण यावेळी जी आर आहे तेवढं लक्षात ठेवा. जी आर आहेत आतापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूने लिहिली गेली नव्हती, कारण मराठवाड्यावर जळणारे खूप लोक आहेत. आणि आता मी मराठवाड्याचं कल्याण केलंय, पश्चिम महाराष्ट्राचं केलंय, म्हणून थोडं पोट दुखत असतं. तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहा. प्रत्येक माणूस हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाही त्याला घातलेलंच दाखवतो. ध्यानात ठेवा. फक्त तुम्ही शांत राहा, ऐकायचं सोडून द्यायचं. लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे. यावर प्रामुख्याने 2 प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक म्हणजे शिंदे समिती, म्हणजे जो काल जी आर काढलाय ते कामच सध्या शिंदे समिती करते, त्याच बेसवर शिंदे समिती सर्टिफिकेट देते, मग नवीन काही नाही असं काही जणांचा दावा आहे. सेकंड, हैदराबाद गॅजेट मध्ये असं आडनाव किंवा नाव अशा नोंदी नाहीत, त्या गावातली इतकी लोक कुणबी आहेत. मग कागदच आधार नाही एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचं आडनाव किंवा त्याची वंशावळी, तर मग मिळणार कसा, असे 2 प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि त्यामुळं मराठे जिंकले पण तहात हारले अशी सध्या चर्चा सुरू झाली. हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते. शिंदे समिती गठीत केली त्यावेळेस सुद्धा हे लोक असंच म्हणले होते, काही उपयोग होणार नाही, शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही. तरी 3 करोड मराठी आरक्षणात गेले, यांचे तोंड बंद झाले. त्यावेळेस असंच म्हणले होते. तुमचं म्हणणं आहे शिंदे समितीचं सारखंच हा सुद्धा जे आर आहे. शिंदे समितीचा आणि या जे आरचा काही एक संबंध नाही. गॅझेटियरचा अभ्यास करणे आणि सरकारला अहवाल देणे एवढं शिंदे समितीचं काम आहे. अहवाल दिल्याच्या नंतर शिंदे समितीनं सरकारला जी आर काढायचा का नाही हे सरकारचा अधिकार. त्यामुळे हे काम शिंदे समितीनं गॅझेटचा अभ्यास केला आणि अहवाल सरकारला दिला. अहवाल त्यांनी दिला आणि आपण लगेच जी आर काढायला लावला. गॅझेटियरचं काम इथून पुढच्या काळात असं राहणार आहे आता की त्याच्यात आडनाव असो नसो. पूर्वी काय असतं, माधव बापूजी एकच नाव असायचं गावात, म्हणून आडनाव लिहित नव्हतं. आप्पा रखमाजी उदाहरणार्थ द्यायला लागलो, असं असायचं, आडनाव नसायचं, कारण ती एकटंच माणूस असायचं. तेव्हा लिहायला त्यांना सोपं जायचं. त्या गॅझेटियर मध्ये असं आहे, मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. जर 1,23,000 उदाहरणार्थ, आकडा कमी जास्त होईल, जालना जिल्ह्यात मराठा आहे, जालना आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वी एक होता, 1,23,000 आहे. तर मग ती 1,23,1881 चे गेले पुढं. त्याचा अर्थ आहे की मराठी आहेत हेच कुणबी आहेत, म्हणून त्यांनी 3 जणांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. मग 1,23,000 मराठी, तर गावात जो मराठा आहे त्याचा 7/12 घेतला जाणार. त्या आधारित त्याला आता कुणबी प्रमाणपत्र, कोणाला वावरच नाही, तर मग आता त्यांनी काय करायचं, तर त्याला ते बटाई नाव दिलंय. तिथं बटाई जरी असेल, ते शपथपत्र दिलं तरी कुणबी प्रमाणपत्र देण्यात जाणार. मी व्यवस्थित मराठ्यांना करून देतो, टेन्शन घेऊ नका, आनंदात झोपा. जी आर वर मंत्री भुजबळ नाराज आहेत आणि ते आता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेले.
मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो. आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतायत की जे आर खोटा आहे. हा जे आर जर खोटा असता, मराठ्याचं हित याच्यात नसतं, तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी, छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जे आर काढला म्हणून तो नाराज आहे. बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ असा होतो, हा जे आर पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुंगण दुखत आहे. ही प्रॉब्लेम आहे. आणि याच्याही पुढचं जाऊन सांगतो, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं, उद्या 12 वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ज्ञ या. काही 12 वाजताच आले, पण काही आपण वेळ दिल्यावर दुसऱ्या दिवशी 12 वाजता आले, गुंबळा घालायला. म्हणून विश्वास ठेवू नका. हे तुमचं पोरग आहे. तुमचं पोरग मनोज जरांगे चुकीचं काम करणार नाही, झालं तरी जीव जोस तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढल. लय लेकर मोठे केलेत समाजाचे, पुढे लय करणार. विश्वास ठेवू नका. हे सगळं परफेक्ट आहे. आणि उलीतील काही झालंच तर मी सांगितलं ना तुम्हाला, सुधारित जे आर काढाचा शब्द व्यासपीठावर घातला. कमीत कमी 150 अभ्यासक तिथं होते, कमीत कमी 50 हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं, आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके. पण काय असतं, काहीला नासकी सवय लागली असते मराठ्यांचेच. एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा, आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं. काय होत नाही रे पोराओ. अरे तुम्ही एवढी मुंबईत जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली. अरे 70 वर्षात न होणारा जे आर काढला पोराओ तुम्ही. किती आनंदी पाहिजे असल्याच्यावर, असल्याला ऐकून आपण नाराज राहायचं. याच्या पुढचं सांगतो, काही मराठ्यांच्या वॉटर मोजणीत केलेला सवय असती. एखाद्याने जर 10 एकर वावर घेतलं, ते पडक होतं, त्यांनी नांगरीलं ते वावर, सुपीक केलं, पण तिथं नांगरीत आणि 10 जण होते. त्यातला एक असा होता, तर 10 एकर वावर घेतला गाड्यानं, 10 जण आहेत. 10 जण म्हणल्या मायाला तो वावर घेतला, चांगलं केलं गाड्या, लेकरा बाळाला आयुष्याची भाकर झाली. म्हणजेच हैदराबादच्या गॅजेट विषयी बोलतो. चांगलं लेकरा बाळाला विशेष भाकर दिली. पण त्यात एक जण असा होता, तो म्हणला वावर नांगरीलं, सगळं केलं, लेकरा बाळाला विशेष भाकर दिली गाड्या, पण मायाला तो बांध टोकरेला नाही, बांध फोडायला पाहिजे होता सगळा. म्हणजे काय, त्यांनी लेकरा बाळाला आरक्षण दिलं ते नाही पाहिजे, किंवा शेत घेतलं 10 एकर, त्यांनी लेकरा बाळाला आयुष्याची भाकर दिली, हे नाही आणून त्याला बांध फोडण्यात रस होता. का, मारामाऱ्या झाल्या पाहिजे. यांना जे आर निघाला याचा आनंद नाही, मराठी मोठे झाले याच्यात नाही. मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती. काहींचे असले सुद्धा नासके स्वप्न असते. तुम्ही माझ्यावर जर विश्वास नाही ठेवला आणि मी बाजूला गेलो, तर हेच त्यांचं म्हणणं आहे. हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्यात चलत नाहीत. काही बोला, पण बोला. अरे मी आहे ना, देतो तुम्हाला गॅजेटियर. पुरे मराठी आरक्षणात घातलं मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्र. शांत राहा, आनंदी. ओबीसीचे नेते आक्रमक झाले. भुजबळ आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बहिष्कार टाकून बाहेर पडलेले आहे. आणि बैठक होते ओबीसी नेत्यांची. पुन्हा आणखीन एक बातमी आणली. मराठा बांधवांनो, आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका, की ज्यांना वाटतं हे अमुक चुकीचं आहे, तमुक चुकीचं आहे. असं राईट काम होणार आहे ना मराठी हो. दुसरी बातमी आली पुन्हा, की तो छगन भुजबळ बहिष्कार बैठकीतून बाहेर बी पडला. मराठ्यांनी फक्त डोकं चालायचं. आपल्या लोकाला विरोध करणारे जे 2-4 आहेत ना, हे राजकीय गुलाम आहेत. यांचा पिढ्याना पारचा इतिहास आहे. हे कधी शत्रूच्या टोळीत राहिलेले, लढून स्वराज्य मिळवण्याच्या टोळीत राहिलेले नाहीये. हे याला कोलीत चला.
समजून घ्या, छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे. त्याला सगळं कळतंय. या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला तेव्हा आता ओबीसीची बैठक घेतोय अशी पत्रकारांचं म्हणणं आहे, मला माहित नाही. पण गेले मराठे आरक्षणात गेले, हे 100% आता सिद्ध झालेलं आहे. येणाऱ्या सोमवारी कोर्टामध्ये या GR बाबत हरकत घेणारी याचिका दाखल केली जाणार आहे. बघा, मराठ्यांना पुन्हा बातमी आली. ह्यो जर GR खोटा असता तो उडाला असता. याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारे छगन भुजबळ मराठ्याचं वाटोळ व्हावं. आणि आपले म्हणते GRच खोटा, आमकाचा आनंदाचं काय विरजनच काय नाही. निर्भीड राहायचं, इरजन नाही फिरजन नाही काय नाही. अरे गेले मराठे झालं सरसकट. मराठा बांधून एक सांगू, तुमच्या कल्याणासाठी मी दाखवतो सगळे सोयरे. जाऊन दे, आता बोलायचं नव्हतं पण बोलतो. कव्हरला मनात ठेवायचं. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेवर आणखीन अभ्यास सुरू आहे. त्यांनी त्याच्यावर आपल्याला 2 महिन्याची वेळ मागितली. मराठा आणि कुणबीवर 2 महिन्याचं दाखवेल. मी दाखवलं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. मराठा आणि कुणबी एक GR पाहिजे. त्यावर 58 लाख नोंदी, 3 कोटी मराठी आरक्षणात घातले. थोडा घास खाल्ल्यावर कसं पचत हे सांगतो तुम्हाला. पुन्हा सांगितलं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. मराठा आणि कुणबी एक GR पाहिजे. येईन कुठं बघितलं सगळ्या सोयरीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होती का? मराठा आणि कुणबी एक GR निघतो का? तर दोन्ही गॅजेट घेऊन टाकले मी ऐकले. उले खाणे कळलं ना मराठ्याला. म्हणून हे फालतू जे 4-2 आहेत ना अभ्यासक, यांचं डोकंच बिचळलंय. हे काय करतंय नेमकं? दोन्ही गॅजेट घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे. क्षेत्रफळानं, लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं. मला सांगा, मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली? झालं ना सर सकट. याचा अर्थ मी सगळे सोयरे पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण GR सोडणार नाही. पण लक्षात ठेवा, एकदाच जर वंजळभर खाल्लं तर नाड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते. म्हणून एक घात जर खाल्ला, तुम्ही 2 भाकरी खाल्ल्या तरी पचणार. पण एकदाच 2 खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता आहे. म्हणून मी शांततेत केलं, शांततेत गेलो, शांततेत आणलं. पण येताना GR आणले, आता ड्राफ्ट नाही आणला. पण तोच GR ज्यावेळेस हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा GR अडचणी सापडेल किंवा संपुष्टात येईल असं वाटतं नाही. कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या, कुठं केल्या, तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही. कारण सरकारी दस्तावेजी गॅजेटियर माननीय न्यायदेवता, सरकारी दस्तावेज जर असेल, सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्यात धुडकावून लागणार. कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही. उदाहरणार्थ, कोणी जर म्हणला हे जजच नाही, तर मान्य आहे का कोणाला? मग राष्ट्रपतीनं, राज्यपालानं, विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज, कुणी म्हणन काय ह्यो जज मामा कामाचा नाही, कायदेशीर नाही? कायदेशीरच आहे. तसं दस्तावेज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही. ना मराठवाड्याच्या गॅजेटियरचा, ना सातारा संस्थांच्या गॅजेटियरचा. मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे. आता आपले बोलणारे बागडे बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे. कारण यांना मराठ्यांच्या वाटोळ्याशिवाय काही करताच नाही आलं. उभ्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही, नाव ठेवण्याशिवाय. म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे. पक्का GR, पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच. पण हेच हैदराबाद जे गॅजेट आहे तो ऑलरेडी शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या त्यातले 15,000 ते 20,000 गॅजेट नोंदी शोधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता यात
नोंदी नाही असं म्हटलं जात आहे आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते ऑलरेडी वापरलेलं आहे असं शिंदे नाही नाही, चुकीचं आहे. तुम्हाला माहिती दिलेली चुकीची आहे. तुम्ही पुन्हा माहिती घ्या. गॅजेटियरला 40% जिल्ह्याला, काही जिल्ह्याला 48%, 38%, 39%, 42%, 27% अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुणबींची लोकसंख्येच्या. उदाहरणार्थ 5,18,84 एकूण जिल्ह्याची लोकसंख्या आहे. तर त्याच्यामध्ये कुणबी मराठीची म्हणजे आहे ते आत्ताच्या मराठ्यांची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली 2,27,000. आज ते 2,27,000चे मराठी आज ते झाले 6 लाख. त्याच्यामुळे त्यांनी ह्या नोंदी इकडे लावलेले नाही. गॅजेटियर हा सेपरेट भाग वेगळा आहे आणि नोंदी शोधणं मध्ये त्यांनी 33-34 शोधलेला आहे. पत्रकार बांधव समजून घ्या, मराठाही समजून घ्या. त्यांनी 33-34 शोधलेला आहे नमुना नंबर. 36 शोधलेला नाही गोस्वाऱ्याचा. देवस्थानाचं शोधलेलं आहे. गॅजेटियरवर त्यांनी अभ्यास केलेला आहे. गॅजेटियरच्या नोंदी त्यांना इकडे घेता येत नाहीत का, तर तो सेपरेट दस्तऐवज आहे गॅजेटियरचा. त्याचा अभ्यास करून अहवाल तयार करून तो सरकारला द्यायला लागतो आणि ज्यावेळेस सरकार स्वीकारतं त्यावेळेस सरकारला त्याचा GR काढावा लागतो आणि अंमलबजावणी करावी लागते. त्याच्यामुळे ह्या निघाल्याच. आता ज्याच्या नोंदीच नाहीत त्याच्यासाठी आता गॅजेटचा रपका सुरू होणार आहे. दनादन बघा तुम्ही. फक्त मराठी थंड घ्या गाड्या. मग हा बघ मला नाही पटत. मग बुंगळे 2-3 एवढं देत बिगर पाण्याचे टाकून पिणारे. पण दुसरा एक विषय असा आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपली जिंदगी कडील न्यायची नाही. मी गरीबाच आहे, तुम्ही गरीब आहेत. आपण गरीबासाठी काम करतो. गरीबांनी गरीबावर विश्वास ठेवायचा, श्रीमंतावर ठेवायचा नाही. त्याच्यामुळे शांत राहावा, आनंदी राहावा. त्यांना काय काम आहे भरून पुरलेले. विनोद पाटील म्हणतायत की हा GR म्हणजे एक माहिती पुस्तक आहे. त्याला जाऊन तिकडे तेव्हा माहिती आहे मला काय आहे. GR काढताना हरकती आणि सूचना घेणं गरजेचं आहे. विदाऊट कशावर GR काढताना सूचना हरकती आवश्यक आहे. त्या न घेता हा GR काढला आणि तो अशा पद्धतीनं बॅक डोअर मार्फत त्या मागच्या दरम्यान त्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आणलं जाते असा आक्षेप आता सगळे ओबीसी नेते घेत आहेत. हा GR काढून मराठ्यांना ओबीसी घेतलं जातंय, आणलंय असं मागच्या दारांनी ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे. याचा अर्थ आता बी मराठ्याला कळाला का? मराठे ओबीसीत आले, 100% आले. कोणावर विश्वास ठेवून आपल्या पोराबाळाचं लेकराबाळाचं वाटोळ करायचं नाही. आणि मागच्या दारा फारातून नाही, ते कणाकणा उठलेत मंत्रालयातून, कणाकणा व्यासपीठावर आलेत, कणाकणा तिथं सह्या केल्या, GR लिहिलाय राज्यपालांच्या सहीनं. आणि मागचं पुढचं कसं असतं? मराठे नियमात हे हैदराबाद गॅजेटियर मध्ये आहेत. त्याच्यामुळं मराठवाड्यातला मराठा थोड्याच दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेलेला दिसणार. मिशा पिळून नाही, छाती ठोकून सांगतो, पुरे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसणार. आणि पश्चिम महाराष्ट्राला सांगतो, शिवेंद्रराजे साहेबांनी जबाबदारी दिली मी त्यांच्यावर. 15 दिवस म्हणले होते, 1 महिन्यात मला तेही लागू पाहिजे हे सांगितलंय. हैदराबाद गॅजेटियर 1881 ला सांगतंय की 25 लाख कुणबी होती. 25 लाखाचे आतापर्यंत 6-7 माणसं एका एकाच्या दारा. 1.5 ते 2 करोड मराठी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातली गॅजेटियर मुळे आज जाते. काय पाहिजे आणखी? मराठ्यांनी ह्या GRचा काही उपयोग नाही, ही खोटाची नोंदी नसलेले लोक याच्यात जाणारच नाहीत. या असल्या म्हणणाऱ्या पैदाशीवर विश्वास ठेवूच नका. एकच मिनिट असल्या पैदाशीवरती विश्वास ठेवूच नका. आगे आगे देखो होता है काय. मुंबईत गए म्हणले पाय ठेवून देणार नाहीत मराठ्याला. मराठ्याच्या पट्ट्याने कुठं पाय ठेवले. आणि मोकळे नाही आले, ओरिजिनल जिंकून आले यावेळेस. ओरिजिनल
परत कोणाला त्रास नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाची वस्तू उचलली नाही, गाड्या व्यवस्थित लावल्या, थोडा अंगात गुण आहे आमच्या, थोडंफार उड्या हल्ल्या असत्या, उली तिली पवले असते, उली तिली झोके बांधले असते, पुलाला बांधू शकते, त्याचं ना करीत नाही रे बाबा मी. कबड्डी खेळले असतील, पाट्या सुरपाट्या खेळली, परत दही अंडी खेळले, जणू ढोल ज्याला वाजत ते त्यांनी वाजिले, नाचले. थोडे आमचं हिंदू येत आम्ही, आमच्यात मर्दानी खेळ, थोडे संस्कार येतात, आणले असते थोडे पट्टे उड्या, कुस्त्या खेळले जणू. त्या फाज हॉटेल काय, हा फाज हॉटेल, ते ताज हॉटेल, हा ताज हॉटेल, ओंबर शिराय, नाव जरा नीट ठोरे दे हाटलायचे तरी, जिकडं तिकडं टाट्या मला नाही घेता येत. सगळीकडं माझे लेकरं शांततेत गेले, शांततेत आले, पण मराठीचे मान खाली होईन असं एकही पोरग वागलं नाही. जिंकून वापस आले. फक्त पुन्हा पुन्हा सांगतो, करील तर तुमच्या लेकरा बाळासाठी. वाईट पाऊल उचलणार नाही, कोणावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला मराठवाडाच आरक्षणात घातलं लागेल. 70 वर्ष गेलं नाही मराठवाडा आरक्षणात. आता हळूहळू पाहण्यात जाईल ना, मग माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा, चांगलं काम करणार त्यांचं ठेवायचं वैर पोरा हो तुम्हाला. पाटील विखे पाटील असं म्हणतायत की जरंगे पाटील हे शिल्पकार आहेत, निष्पाप आंदोलन त्यांनी केलं, मात्र हे सगळं घडवून आणण्यात फडणवीस यांचा मोठा वाटा आहे आणि त्यांनी ते केलं. दुसरीकडे ते असंही म्हणतात की विचारवंतांनी आता शांत बसावं, अंमलबजावणी होण्यास जरा मदत करावी. अभिनंदन केलं जातं मुख्यमंत्र्यांचं. आमचंही तेच म्हणणं आहे. हे चाभऱ्या लोकांनी, चबडप करणाऱ्यांनी, ज्यांना वाटतं समाज मोठ्या होण्याऐवजी समाजाचं वाटोळं व्हावं, अशा लोकांनी थोडा समाज हितासाठी शांत बसावं. तुमचा युगो दुखला हे आम्हाला मराठ्याला कळतंय. तुम्हाला मान पाहिजे, सन्मान पाहिजे, आमदारक्या पाहिजेत, खासदारक्या पाहिजेत, पैसे पाहिजे, ते जरा तुमचे बुडायला लागलेत. थोडी अंमलबजावणी होऊ द्यावी. अंमलबजावणीला मराठ्यांच्याच काही समन्वयकांनी, काही अभ्यासकांनी अडथळा आणू नये. माझ्या समाजाचं कल्याण होऊ द्यावं आणि मराठ्यांनी लक्षात ठेवावं, अंमलबजावणी होईपर्यंत या लोकांना शांत राहायचं सांगा. बाकीचं मी बघतो ना. समितीच्या टायमाला बी मराठ्यांना हे लोक असंच म्हणले होते, काही मिळणार नाही, मिळालं. तुम्ही एकेकून बोलल्यामुळं हे हाणून पडले. तसं तुम्हाला यांच्या विरोधात मीडिया, सोशल मीडियात बोलावं लागणार आहे मराठ्यांना. आता इतके दिवस बोललो नाही आपण, आता यांचा बाजार उठावा लागणार आहे. नसतं हे आपलं कल्याण होऊ देणार नाही. आणि मीही अंमलबजावणी झाल्याच्या नंतर करणार होतो, पण तरीही आता करतो की 2 उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब आणि त्यांचे मंत्रिमंडळ सगळं, आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही JR काढला, तो टिकवायची जबाबदारी तुमच्यावरती, हेही आम्ही तिथंच सांगितलंय. मराठ्यांचे अडचणी आल्या नाही पाहिजे हेही सांगितलं. हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, त्याप्रमाणे विना 8 टाइम बॉन्ड मध्ये म्हणजे ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र वाटप करा. तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो, अभिनंदन करतो. सगळ्या पत्रकार बांधवांचं, सगळ्या चॅनलच्या संपादकांचं, सगळ्यात आधी कॅमेरामनचं, लय जण 2-3 जण वरून पडे तर थोबड फुटले त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. डॉक्टर मंडळीचं कौतुक करतो, सगळ्या वकील बांधवांचं, विशेष करून पुण्याच्या मुंबईच्या सगळ्या टीमचं, ज्यांनी खूप मेहनत घेतली या आंदोलनात. सगळे एक नाव घेतलं तर मग दुसरं विसरून राहील, म्हणून महानगर मुंबईतल्या सगळ्या कट्टर जातवान अस्सल मराठ्यांचं मनापासून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. ज्यांनी जेवायला कमी पडलं म्हणून बाहेर गावून पाठवलं त्यांचंही मनापासून कौतुक करतो. वकिलांपासून मुंबईतल्या सगळ्या पोलीस बांधवांचं सुद्धा, काहींनी सहकार्य केलं, काहींनी थोडं येडेवण केलं, तर मग आमच्या पोरांनी थोडंफार येडेवण केलं असं, मग त्यांचं पण पोलीस बांधवांनी मुंबईतल्या खूप सहकार्य केलं. त्यांचं मनापासून आभार. बलकवडे साहेबांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये, त्यांचंही खूप आभार. आणि सामान्य मुंबईकरांनी आम्हाला मात्र खूप साथ दिली.
मुंबईकरांचे सगळ्या जाती धर्माचं, दलित, मुस्लिम, परप्रांतीय, जैन, मारवाडी, मराठा, जे जे कोण कोळी बांधव, आदिवासी बांधव, सगळ्यांनी खूप साथ दिली. त्यांचंही मनापासून खूप खूप मनापासून आभार. आणि शेवट, गरीब माझे रानातले कामं सोडून मुंबईकडे आलेल्या सगळ्या आंदोलकांचं आणि महाराष्ट्रातल्या 7 कोटी मराठ्यांचं कधीच ऋण विसरणार नाही. तुम्ही तुमच्यासाठीच लढले, पण खांद्याला खांदा लावून लढले. मनोज जरांगे मरेपर्यंत तुमचे लेकरच मोठे करणार, आणि म्हणून तुमचेही खूप आभार. पण इथून पुढं दुसऱ्याने सांगितलं त्यांच्याच विश्वास ठेवू नका. नसतं मग काम करताना थोडं मन दुखतं. आपण जर एवढं काम करतो, इमानदारीनं करतो, आणि आपण जर दुसऱ्याचं ऐकायचं म्हणल्याच्या नंतर, मी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणातच घातल्याला दाखवीन. तुम्ही निवांत झोपा आनंदी, बस. काही अपेक्षा नाही तुम्ही मला. परतले की तिकडे धडाधड गुन्हे दाखल झालेत. आतापर्यंत 9 अज्ञातांवर गुन्हे, 9 वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत. ती जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतली. मुंबईत जेवढे गुन्हे दाखल झाले, मुंबईत जेवढ्यावरती फाईन मारले गेले, हे आम्ही माघारी घेतो. कोणी फाईन भरू नका, केसेसचा सुद्धा सगळा निपटारा करून घेतो. झालेल्याचा हे विखे साहेबांनी सांगितलं आणि ते मी करून घेतो. त्यामुळं मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. मी जीवनच मराठ्यासाठी जगतो. तुम्हाला ताण होईन असं मी वागणार नाही. नानासाहेब पाटील, तुम्ही परत आल्यानंतर, रात्री परत आल्यानंतर, सगळे लोक तुमचे कार्यकर्ते परत आल्यानंतर गुन्हे नंतर दाखल केले. आज सकाळी तो विषय समोर आलेला आहे. रस्त्यावर रहदारीवर अडथळा निर्माण करणे, गोंधळ करणे, सार्वजनिक ठिकाणी असे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. ते अज्ञान व्यक्ती होतात. आपण अज्ञात व्यक्तीवरती झाले, आता अज्ञात कोण आहेत आम्हाला माहित नाही. ते दुसरेच असू शकते, सरकारचे. पण जर आमचा कोणी असेल तर विखे पाटील साहेबांनी सांगितलं की ते सगळे माघारी घेऊ, ताबडतोब. ते माघारी घेतले जातील. पोरांनी कसलं टेन्शन घ्यायचं नाही. तिथं 2 आमचे बलिदान भावांचे गेलेत अटॅक येऊन. त्यांच्या सुद्धा घरच्याला नोकरी आणि निधी देण्याचं मी ताबडतोब कबूल करून घेतलं. आम्ही खूप दुःखी आहेत, त्या कुटुंबाच्या सोबत आहेत. त्यांना कधी उघडं पडू देणार नाहीयेत आम्ही. परत जुन्नरला सुद्धा देशमुखांचं बलिदान गेलंय. आपल्या इकडे सुद्धा 1-2-4 पोरांना मार लागला ते गाडीचा. त्यामुळं सगळ्यांच्या सोबत येत आम्ही, कोणालाही उघडं पडू दिलं जाणार नाही. न्याय झाला हे मात्र सत्य. फक्त पुन्हा तेच सांगतो, न्याय करणारा माणूस समाजाला मी भेटलो. लोकांना वाटतं याला काहीतरी बदनाम करून, षडयंत्र रचून याला बाजूला लोटा, म्हणजे आपल्याला काम करता येईल. आता आरक्षण विषय संपतच आलाय, आणि हे आरक्षण विषय संपू द्यायचा नसला, आपल्या पोळ्या भाजत नाहीत, तर मग याला बदनाम करा, षडयंत्र रचा आणि याला बाजूला काढा. याच्यावर मात्र मराठ्यांनी लक्ष ठेवा. सगळ्यांनी सावध व्हा. आपण यांच्यावर बोलत नव्हतो, पण नाविलाजाने आता आपल्याला सुद्धा यांच्यावर बोलावं लागणारे. सगळ्याला आरक्षणात घालतो मी दम्मादम्माने. थोडं थांबा. तुम्ही 50-60 वर्ष दम धरला, तवा जमलं. आता थोडा दम. 3 कोटी गेले, आता 2 कोटी जाते. दोन्ही गॅझेटियर मध्ये हैदराबाद मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 करोड गेले. काय राहिलं खाली? टप्प्याटप्प्याने सगळं करतो शांत दिमागानं. आणि तुम्ही आनंदाने शांत जर राहिलात तर मला काम करता येतंय. तुम्हाला बरोबर घालतो मी सगळ्यांना, शांत राहा. नितेश राणे असं म्हणाले की ज्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट केले त्यांनीच तुम्हाला न्याय दिला. तू झोप मान घरी जाऊन ते उंदीर तोंड्या. प्रश्न पुढे येतोय की जे मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्यांनी काल जी.आर काढला, मात्र कायदेशीर दृष्ट्या तो जी.आर काढण्याचा अधिकार त्यांना नाहीये. शिवाय एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार जो आहे तो मागासवर्ग आयोगाला, तो मंत्रिमंडळाच्या उपसमितीला नाही. त्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने होते आणि त्याच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय ओबीसी बांधवांनी घेतला आहे. कसं पाहतात? मागासवर्ग सिद्ध करायला आम्ही 50% वरचं आरक्षण मागत नाही. 50% वरचं आरक्षण मागितलं तर हा विषय, म्हणजे कालच्या जी.आरचा विषयावर तुम्ही बोलताय, मागासवर्ग आयोगाकडे जाणं आवश्यक आहे. आम्ही पूर्वीच मागास सिद्ध येतं. ओबीसी यादीच्या 83 क्रमांकाला कुणबी आहे आणि आम्ही सगळे कुणबी आहेत. त्यामुळे आम्हाला मागास सिद्ध करण्याची गरज नाही. आमच्या नोंदी आहेत जेवढ्या आतापर्यंत 58 लाख नोंदी मिळाल्यात, म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षणात गेलेत. कोणाला मागास सिद्ध करावं लागलं का?
करावं लागलं का? नाही. कारण त्या नोंदी आहेत. तुम्हाला वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला मागासवर्ग आयोगाकडून सिद्ध करावं लागतं. आमच्या नोंदीच आहेत, त्यामुळे ऑलरेडीच आम्ही मागास आहेत आणि ओबीसी आरक्षणात आहेत 83 क्रमांकाप्रमाणे. 2012च्या कायद्याने आम्हाला व्हॅलिड केलंय. हा GR लिस्ट आहे अंमलबजावणीवर. त्या GR काढणाऱ्या उपसमितीला हा अधिकारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. उपसमितीला पूर्ण अधिकार कॅबिनेटनं आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिलेले आहेत. आणि GR ही उपसमितीच काढते. काही चुकलंच तर मी सुधारित काढायला लावीन म्हणलं ना. मी कशाला आहे? मी हाय कशाला? समाजासाठी मी झटतोय. समाजाने शांत राहायचंय. हा बघ, मी चुकू शकतो, एखाद्या दिवस समाजही चुकू शकतो. मग काय आपण काय फाशील द्यायचे काय? मग डोक्यात दगड घालायचा का? आपण त्यात सुधारणा करायची आणि पुढे जायचं. आता उद्या 12 वाजता मी अभ्यासकांना पुन्हा बोलवलंय. मी पुन्हा चर्चा करणार. मी काही सुईच आहे का? पण मराठ्याच्या पदरात ओरिजिनलच टाकणार. एक विषय असा आहे की असीम सरोदे हे कायदेतज्ञ आहेत. ते असं म्हणतात की GR लिस्ट आहे, अंमलबजावणीवर पण शंका आहे, शिक्षण नोकऱ्यांवर स्पष्टता त्याच्यामध्ये दिसत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरळ भाषा न वापरता विविध अर्थ निघतील अशी ती GR ची भाषा आहे. मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना सरसकट आरक्षणात घालणार. क्लिस्टन फ्लेस्टन बिल्टन ते जाऊन तिकडे यांच्या असल्या अभ्यासामुळे भाषणामुळे माझ्या समाजाचं 70 वर्ष वाटलं झालं. मी 2 वर्षात इतका तुकडा पाडलाय. काय पाहिजे समाजाला आणखी सांगा? 2 वर्षात एवढा तुकडा पडला काय पाहिजे? 45 वर्ष झाले लढाई सुरू आहे. कोणते तुकडे पाडले सांगा बरं? मग क्लिष्ट चेन ब्लिष्ट चेन कसले शब्द आणतात कुंकुन बी ते सापडून पुस्तकातले बोलते. मला त्याची नाही देणं. ते मोठे, त्यांचा सन्मान आहे, ते बोलले पण असतील. पण इतके हुशार लोक आहेत, अभ्यासक, तज्ञ, वकील, तर 45 वर्षात काय मिळून दिलं तुम्ही समाजाला? बोलण्याच्या पलीकडे काय दिलं तुम्ही? झुंजा ना बसा उपोषणाला 15 दिवस बिगर पाण्या पाण्याचं दे मिळून समाजाला नाही. कुणी काही केलं की त्याच्यातली एक ओळ आणली की बोललेच. अरे झुंजा ना, झुंजायचं नाही. मी माझ्या समाजाला 45 वर्षाची लढाई काय मिळालं नाही, 2 वर्षात मिळून दिलंय. माझ्या समाजाला माझा गर्व आहे आणि मलाही माझ्या समाजाचा गर्व आहे. आम्ही माय लेकर आहेत समाजाने. मी काय ते काय मांडी कापून टाकणार काय लगेच? मी समाजासाठी पक्का आहे, समाज माझ्यासाठी पक्का आहे. हे बाकीच्या मधल्याला आम्ही मोजीत नाही. 4 दिवस लेट होईल पण करूनच दाखव. हा बस का? चलो धन्यवाद. अभ्यासकांची बैठक कुठे इथं लावली का? सरी अभ्यासकांची बैठक अभ्यासकांची बैठक कुठे लावली? बैठक नाही, बोलवलंय सगळं. हा मराठा तुला होणार तर लेकराला होणार. बंद करायचं ना.